नमस्कार, आज आपण बघणार आहोत काटेरी भेंडीची आमटी, जे सीझनेबल फूड आहे कारण ह्या भेंड्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये यायला चालू होतात। या काटेरी भेंडीचं वैशिष्ट्य असं की ही काटेरी भेंडी नॉर्मल भेंडीपेक्षा याची आमटी खूप छान होते। या भेंडीला वरून काटे असतात म्हणून याला काटेरी भेंडी असं म्हणतात। हिवाळ्यामध्ये ह्या भेंड्या यायला चालू होतात। बरीच लोक ह्याची आमटी करतात। भेंडी हा कॅल्शियम आणि आयर्नसाठी एक उत्तम सोर्स आहे। शिवाय याच्यातून भरपूर सारे प्रोटीन्स आणि मिनरल्स आपल्या शरीराला मिळतात। आता या भेंड्या कोवळ्या असल्यामुळे मी ते स्वच्छ धुवून त्यानंतर एका नॅपकिनने पुसून घेतलेल्या आहेत। आता ह्याची ही वरची साल तुम्ही डायरेक्टली काढून टाकू शकता आणि आतील फक्त बियांचा भाग घेऊ शकता। ही आमटी शिजताना तिचा वास आणि तिची चव खूप छान लागते। तुम्ही जेव्हा कराल तेव्हा नक्की हा अनुभव घ्याल। काही लोक ह्या भेंड्या चिरताना दोन्ही हाताला प्लास्टिकची कॅरी बॅग वापरून याचं वरचं साल सोलून काढतात। यातल्या मोठ्या भेंड्या ह्या अशा सोलून घेतलेल्या आहेत आणि ज्या कोवळ्या छोट्या छोट्या भेंड्या आहेत त्याचे असे छोटे छोटे पीस केलेले आहेत। आता हे आपल्याला वाटण्यासाठी साहित्य लागणार आहे। तुम्ही येथे सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं देखील वापरू शकता आणि कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी मिरची एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। अतिशय कमी साहित्यात खूप चवदार अशी असलेली ही सीझनेबल फूडची आमटी आहे। आता हे सगळ्यात अगोदर आपल्याला व्यवस्थित ह्या चिरलेल्या भेंड्या भाजून घ्यायच्या आहेत। त्यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून त्याची एक छान पेस्ट करून घ्यायची आहे। ही अशा प्रकारची पेस्ट करायची आहे। आता आपल्याला आमटीसाठी एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। आता ही भेंडी छान अशी भाजलेली आहे। यानंतर आपण हिला बाजूला काढून ठेवून या आमटीला फोडणी देणार आहे। आता हे इथे मी फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचा आहे। आणि आता याच्यामध्ये जे आपण वाटण मिक्सरला लावलेलं होतं ते तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मीठ तुमच्या अंदाजानुसार टाकायचं आहे। बरीच लोक याच्यामध्ये पाण्याऐवजी ताक वापरतात। तुमच्याकडे जर ताक अवेलेबल नसेल तर तुम्ही साधं पाणी देखील वापरू शकता। तुम्ही इथे हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता। आता याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली भेंडी टाकायची आहे। या आमटीला शिजायला वेळ लागत नाही कारण आपण वाटण आणि भेंड्या दोन्हीही तेलात भाजून घेतलेलं असतं। अगदी 15 ते 20 मिनिटात ही आमटी तयार होते। मी इथे लाल तिखट देखील वापरलेलं आहे।